नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते गृद्रसी म्हणजे सियाटिका या आजाराविषयी. याची लक्षणं पाहिली तर कमरेपासून पायापर्यंत तीव्र वेदना जाणवतात. पाय किंवा नितंबाच्या भागात अशक्तपणा किंवा बधिरता जाणवते. शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे किंवा जळजळ होणे यासारखी लक्षणं दिसून येतात. सियाटिकाची प्रमुख कारणे कोणती जर पाहिली तर त्यामध्ये मणक्याच्या डिस्कचा काही भाग सरकतो आणि त्यामुळे सायटिक मज्जातंतूवरती दाब निर्माण होतो. तसेच पाठीच्या मणक्यांच्या हाडांची झीज झाल्याने किंवा अतिरिक्त वाढ झाल्याने मज्जातंतूवरती दाब निर्माण होतो. कधीकधी मज्जातंतूमध्ये ट्यूमर निर्माण होतात. परिणामी मज्जारज्जूवरती जास्त परिणाम त्याच्यावरती दबाव निर्माण होतो आणि सयाटिका निर्माण होते. स्पॉन्डालायसिससारखी जी परिस्थिती असते ज्याच्यामध्ये एक वर्टिब्रा दुसऱ्या वर्टिब्रावर सरकतो, त्यामुळे देखील मज्जारज्जूवरती दबाव येऊन सयाटिका निर्माण होते. आघात किंवा अपघात झाल्यास तर पाठीच्या मणक्याला जर त्रास झाला तर त्यामध्ये तिथल्या स्नायूंना इजा होऊन तिथले सयाटिका पेन चालू होतं. साठी आयुर्वेदिक उपचार पाहिले तर सिंहनाथ गुग्गुळ, त्रयोदशांक गुग्गुळ, रासनादी गुग्गुळ, योगराज गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, दशमूळ काढा, रासनादी काढा, एरंडादी कषाय यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. पंचकर्म चिकित्सेमध्ये कटिबस्ती, एरंड मुलादी बस्ती, पिसिंचल यासारखे आपण पंचकर्म घेऊ शकतो. तसेच एरंड स्नेह, भल्लातकावलेह हे आपण याबरोबर प्राशनसुद्धा करू शकतो. तसेच निर्गुंडीची पानं आणि शिगरूची पानं म्हणजे शेवग्याची पानं यांचा बारीक लगदा करून तो लगदा गरम करून एका कापडामध्ये गुंडाळून त्याची पोटली तयार करून त्याने शेक दिल्याने वेदना कमी होतात. दशमूळ काढा आणि त्याबरोबर 1 चमचा सुंठी पावडर रात्री प्राशन केल्याने सुद्धा आपल्याला आराम मिळतो. त्रिफळा चूर्ण 1 चमचा रात्री गरम कोमट पाण्याबरोबर घेतल्याने सुद्धा चांगल्या प्रकारे आराम निर्माण होतो. जेवणामध्ये आपण भाकरीचा समावेश करावा. त्या भाकरीमध्ये बाजरीची भाकरी विशेषतः फार महत्त्वपूर्ण आहे. आणि कारण ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असते. त्यामुळे सियाटिकाच्या वेदना आपल्याला कमी जाणवतात. पारिजातकाच्या पानांचे चूर्ण आपण दिवसातून 2 वेळा गरम पाण्यासोबत घेतले तर त्याने देखील आराम पडतो. त्याबरोबर जायफळ पावडरचे चूर्ण जर अर्धा किंवा पाव चमचा जर 2 टाईम घेतलं तर त्यानेही त्या चांगला आराम दिसून येतो. पारिजातकाची ताजी पाने मिळाल्यास तर त्याचा काढा करून घेऊन त्यामध्ये 1 चमचा सुंठी पावडर आणि 1 चमचा एरंड तेल टाकून घेतल्याने चांगला आपल्याला आराम मिळतो. यामध्ये बलासन आणि भुजंगासन या 2 आसनांचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. दैनंदिन जीवनामध्ये आहार-विहार करायचा म्हटलास तर थंड, आंबट, खारट पदार्थ, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. दही खाऊ नये, थंड पाणी पिऊ नये. यासारखा आहार-विहार आपण ठेवला पाहिजे. याशिवाय आपणास काही शंका किंवा प्रश्न असल्यास स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.